न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथील विभागीय आयुक्त कार्यालयात जनसंवाद उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। जवळपास 60हून अधिक नागरिकांनी त्यांच्या अडचणी महसूल मंत्र्यांसमोर मांडल्या। त्यावर थेट संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधून बावनकुळे यांनी तात्काळ त्या सोडवण्याचे निर्देश दिले। या जनसंवाद उपक्रमाबद्दल नागरिकांनीही समाधान व्यक्त केले। जिल्ह्यातील समस्याग्रस्त शेतकरी आणि नागरिकांशी संवाद साधत त्यांची निवेदने महसूल मंत्री बावनकुळे यांनी स्वीकारली। यावेळी विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा तसेच महसूल, नोंदणी व मुद्रांक कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालयांचे अधिकारी उपस्थित होते। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन, गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। गौण खनिज स्वामित्व वसुली प्रकरणे प्रलंबित ठेवू नयेत, माणंद रस्ते मुक्त करत शेतकऱ्यांना रस्ते उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिल्या। विभागीय आयुक्त कार्यालयात सकाळी मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, डॉक्टर पंकज आशिया, आयुष प्रसाद, जितेंद्र पापळकर, मिताली सेठी उपस्थित होते। यावेळी मंत्री बावनकुळे यांच्या हस्ते निफाड तालुक्यातील 2 लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी वाळूच्या मोफत पासचे वितरण करण्यात आले। तसेच 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात यशस्वी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांचा सत्कार करण्यात आलाय। त्यात उपविभागीय अधिकारी नितीन मुंडवारे, शरद मंडलिक, आप्पासाहेब शिंदे, तहसीलदार नानासाहेब आगडे, अमोल मोरे, महेंद्र माळी यांचा समावेश आहे। मंत्री बावनकुळे म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकसित महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प केला आहे। समाजाच्या शेवटच्या घटकासाठी आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी सर्व मिळून काम करायचे आहे। त्यासाठी सर्वांचे योगदान आवश्यक आहे। घरकुलांच्या बांधकामासाठी, वाळूच्या उपलब्धतेसाठी आपल्याला आपापल्या जिल्ह्यातील नदी नाल्यातील वाळूचे सर्वेक्षण करतानाच एमसँड वाळूचे उत्पादन आणि वापरास प्रोत्साहन द्यावे। आयुक्त डॉक्टर गेडाम यांनी महसूल विभागातर्फे नाशिक विभागात राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली। नाशिक विभागात 5 जिल्ह्यांचा समावेश आहे। विभागाची लोकसंख्या 1,90,00,000 एवढी आहे। विभागाची महसूल वसुली 160% झाली आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर आशिया, शर्मा, सेठी, प्रसाद, पापळकर यांनी विविध सूचना केल्या। मंत्री बावनकुळे यांनी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा आढावा घेतला। नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिलवडे दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते। बावनकुळे यांनी सांगितले की दस्त नोंदणी अधिकाधिक सुलभ होईल असे नियोजन करावे। जिल्हाधिकारी यांनी नोंदणी विभागाचा दरमहा आढावा घ्यावा। त्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाने प्रमाण कार्यपद्धती तयार करावी। तसेच एक जिल्हा एक नोंदणीबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करावी असेही त्यांनी सांगितले। बावनकुळे यांच्या काळामध्ये महसूल विभागाचे खूप चुलती अधिकारी जोमात तर नागरिक कोमात। सिन्नर येथील दुय्यम निबंधक कार्यालयाने शेतकऱ्याला बेदखल केले असता तरी त्यांचा सत्कार सोहळा बावनकुळे यांच्या काळातला कारनामाच म्हणावा लागेल। एजंटशाही सुळसुळाट, अधिकाऱ्यांची पळापळ बघा नाशिक जिल्ह्यातील कारनामे
अधिकारीही जोमात तर पत्रकार कोमात. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. आपण एखाद्या व्यक्तीला जर आदर्श मानत असलो तर त्याच्या प्रत्येक गोष्टीबद्दल आपल्याला कुतूहल असतं. हेच दिसून आलं आहे कोल्हापुरातील एका उदाहरणावरून. लहानपणापासूनच क्रिकेट खेळाची आवड असणाऱ्या कोल्हापुरातील एका तरुणाने स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीवर आधारित एक पुस्तक लिहिलंय. विराट नेहमी आपल्या भाषणांमधून 1% थेअरी या त्याच्या विचारांबद्दल सांगत असतो. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी संधीची गरज असते, पण 1% संधी मिळाली तरी त्याचं रूपांतर 100% करून कसं यशस्वी व्हायचं याबाबतची विराटची थेअरी कोल्हापुरातील सचिन पाटील या तरुणाला प्रभावित करून गेली. त्यामुळेच त्याने द 1% थेअरी बिल्डिंग सक्सेस फ्रॉम बिलीफ हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन खुद्द विराट कोहलीच्याच हस्ते करण्याची इच्छा संकेतने बोलून दाखवली आहे. संकेत पाटील हा कोल्हापुरातील गारगोटी येथील राहणारा असून कोल्हापूरच्या एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये स्वतःचे शिक्षण पूर्ण करत आहे. मी संकेत सर्जेराव पाटील. मी बुद्रगड तालुक्यातील पाल गावामध्ये राहतो. तिथून मी डेली अपडाऊन कोल्हापूरला जातो. मी देवाय पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कसबावाडा येथे बीटेक कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग स्पेशलायझेशन डेटा सायन्स मध्ये शिक्षण घेतो आहे. मी विराट कोहलीवरची 1% थेअरी बिल्डिंग सक्सेस फ्रॉम बिलीफ या नावाने पुस्तक लिहिलेलं आहे. हे पुस्तक लिहिण्यासाठी मला तब्बल 9 महिने लागले, कारण 3 महिने लिहिण्यासाठी व 6 महिने कॉपीराईट फाईल करण्यासाठी. त्यामध्ये मला त्याचं कॉपीराईट सुद्धा माझ्या नावावरती बनवून आलेलं आहे. त्या विराट कोहली मी गुगलसाठी पण काम करतो. तर गुगल आर्किड प्रोग्राम म्हणून गुगलचा क्लाउड प्रोग्राम आहे. त्यामध्ये क्लाउड विषयी वगैरे शिकवलं जातं. त्यामध्ये जवळजवळ तो वर्षातून 2 वेळा असतो. 6-6 महिन्याच्या पिरियडनुसार तो प्रोग्राम असतो. ही संकल्पना जेव्हा मागच्या वेळी RCB वर्सेस CSK मॅच क्वालिफाईड ग्रुप स्टेजसाठी मॅच झाली होती, तेव्हा RCB कडे 1% चान्स होते की आपण ग्रुप स्टेजला क्वालिफाय होऊ शकतो. त्यामध्ये विराटने जो विश्वास दाखवला आपल्या टीमवरती आणि आपल्या स्किल्सवरती, त्यामध्ये त्यांनी जेव्हा मॅच जिंकली आणि RCB ग्रुप स्टेजला क्वालिफाय झाली, तेव्हा विराटने म्हटलं होतं की द 1% थेअरी अँड देन समटाइम्स द चान्स इज गुड इनफ. त्या विचारांवरती हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि हे पुस्तक भगवद्गीता बेस्ड आहे. भगवद्गीते म्हणजे जसं श्लोक आणि श्लोकचा अर्थ असतो त्या पद्धतीने यामध्ये कोट्स आणि कोट्सचा अर्थ लिहिलेला आहे. ह्या पुस्तकासाठी म्हणजे मला विराट कोहलीला भेटायचं आहे. त्यांना भेटून मला हे पुस्तक त्यांना दाखवायचं आहे की या पुस्तकामध्ये मी त्यांचे विचार ते 1% थेअरीचे विचार आहेत ते मी कशा पद्धतीने मांडलेले आहेत, आणि हे जेव्हा युवक वगैरे वाचतील तेव्हा ते आपल्या आयुष्यात कसे अप्लाय करू शकतील यामध्ये लिहिलेलं आहे. आणि आताच मी जवळजवळ 1 महिना झाला असेल मी रोहित शर्मावरती पुस्तक लिहित आहे. त्यामध्ये मी फक्त 3 चॅप्टर्स आत्ता कम्प्लीट केले. त्या बुकचं नाव द स्कायलाईन ऑफ हिटमॅन असं. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. एका महिलेचा छळ होतोय हे माहीत असताना त्या का बोलल्या नाहीत? चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंना सवाल. नाशिकच्या भक्ती गुजराती या महिलेची देखील हत्या करण्यात आली. या प्रकरणाची पोलीस आयुक्तांकडून माहिती घेतली. मुलीचे कुटुंब आणि संबंधित पोलीस अधिकारी होते. समोरचे कुटुंब गुजराती आहे, ते सर्व फरार आहे. या प्रकरणात सासू सासरे आणि पती हे 3 आरोपी आहेत. मुलीचे आईवडील आणि भाऊ पुन्हा पोलिसात जाऊन जे काही पुरावे आहेत ते देणार आहेत. पोलिसांनी आश्वासित केले आहे की लवकरच फरारांना अटक करण्यात येईल. 5.5 वर्षांचं बाळ आहे, ते कुठे आहे तेही माहीत नाही. त्याचा शोध सुरू आहे. पोलीस योग्य दिशेने तपास करत आहेत.
मी पण एक महिला आयोगावर काम करणारी कार्यकर्ता आहे. वेगळ्या पद्धतीच्या केसेस येत असतात. महिला आयोग संसार वाचवण्यासाठी आहे, तोडवण्यासाठी नाही. महिला आयोगाची पहिली प्रायोरिटी असते की तो संसार वाचला पाहिजे. त्यांच्याकडे आदेश देण्याची पॉवर आहे, पोलिसांना सांगू शकतात. मयुरी जगताप पोलीस ठाण्यात गेली तेव्हा कोणते अधिकारी होते, तक्रार का घेतली नाही? पोलीस ठाण्यात महिला पोलीस कशासाठी असतात? 112 नंबर चालू आहे का नाही हे मी सुद्धा अनेकदा तपासून बघते. समाजाने सजग राहिलं पाहिजे. भक्ती गुजराती हिचाही प्रेमविवाह होता. त्यांना 5 वर्षांचा मुलगा देखील आहे. भक्तीचे सासू सासरे तिच्या नवऱ्याला सांगत होते, तिला सोडून दे, आपण आपल्या जातीची मुलगी करू. आज 21व्या शतकात आपल्याला हुंडा या विषयावर बोलावं लागत आहे. हे दुर्दैव. मी काही नेत्यांचे स्टेटमेंट ऐकले. या घरात मोठ्या सुनेचा छळ होतो हे मला माहीत होतं, म्हणून मी दुसऱ्या लग्नात गेले नाही. एका महिलेचा छळ होतो हे तुम्हाला माहीत असेल, तुम्ही तेव्हा का नाही बोललात? पहिली मरते तर दुसरीचा देखील वाटोळ व्हावा असं तुम्हाला वाटत होतं का? आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आत्ताच्या मुली पुढे येत आहेत त्यांचा ऐकून घेणे. 10 वर्षांपासून महिलांच्या अत्याचाराच्या घटना थांबल्या नाहीत. आई वडील संसार टिकवण्यासाठी प्रयत्न करतात, मात्र त्यामुळे आपण मुली गमावत आहोत. आयुक्तांची भेट आपण आज आयुक्तांची भेट घेतलेली आहे. काय नेमकी चर्चा झाली या प्रकरणात, आपल्याला काय मागणी असणार? आपण माध्यमातून पाहिलं असेल की भक्ती गुजराती ही जी भक्ती गुजराती माडीवाले ही जी महिला होती, नाशिकमध्ये राहणारी होती, तिची सुद्धा हत्या करण्यात आलेली आहे. आणि त्या हत्येच्या पुढे काय त्या केसमध्ये पोलीस काय करतायत याच्या संदर्भातली माहिती आम्ही आज CP सरांसोबत केली. आज त्या ठिकाणी कमिशनर साहेब, त्यांच्यासोबत DCP साहेब, त्यांच्यासोबत सिनियर PI साहेब, ही सगळी मंडळी तिथे आलेली होती. आयो होते केसचे, हे मुलीचे बाबा आहेत, मुलीचे भाऊ आलेले आहेत इकडे, की त्यांचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीत मुलीला आमच्या मारण्यात आलेलं आहे, गुजराती म्हणून आहेत, फरार आहे अख्खं कुटुंब, याच्यामध्ये सासू सासरा आणि नवरा हे तिघही आरोपी आहेत. आणि ते आता फरार असल्यामुळे लवकरात लवकर पोलिसांनी त्यांना शोधून काढावं. त्याचबरोबर मुलीने काही व्हॉट्सअप चॅट केले होते तिच्या परिवारासोबत, भावासोबत, वडिलांसोबत, आईसोबत, आणखीन घरातल्या लोकांसोबत, ते सगळे पोलिसांना देण्यात आलेले आहेत. आणखी आता ज्या वेळेला या अशा केसेस होतात, स्टेटमेंट घेतल्या जातात, त्यावेळेला परिवाराची मानसिकता नसते, ते प्रचंड ट्रॉमामध्ये असतात, कारण त्यांनी त्यांचं मूल त्या ठिकाणी गमावलेलं आहे. आणि म्हणून आता ज्या ज्या काही गोष्टी त्यांना आठवत आहेत, भाऊ असेल, वडील असेल, हे आता पुन्हा एकदा उद्या पोलीस स्टेशनला जाणार आहेत. त्यांच्याकडे जितके काही प्रूफ आहेत ते पुन्हा पोलिसांना देणार आहेत. त्याच्यामध्ये ऍडिशनल सेक्शन सुद्धा लागले जाणार आहेत. आता जे सेक्शन पोलिसांनी लावले त्याच्यामध्ये 80 सुद्धा ऍड होणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि त्या का लागायला हवे त्याचे प्रूफ वडील आणि भाऊ हे सगळे पोलिसांकडे देणार आहेत. पोलिसांनी आम्हाला या ठिकाणी आश्वस्त केलंय की कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठे जाणार, पळून पळून जाणार कुठे, त्यामुळे त्यांच्या मुसक्या आवळल्याशिवाय राहणार नाही. हे गुजराती कुटुंब हे प्रचंड पैसेवालं कुटुंब आहे, त्यामुळे भीती आहे की पासपोर्ट घेऊन कुठे परदेशात जातात किंवा काय करतात. त्यामुळे पोलिसांनी ते सुद्धा बंद केलेले आहेत, ते कुठेही जाऊ शकणार नाहीत. छोटं बाळ आहे 5.5 वर्षाचं, ते मूल कुठे माहित नाहीये. आजोबा मामा हे सगळे शोध घेतात, परंतु अजून काही कळत नाहीये. संपूर्ण परिवार हा जो आहे तो फरार झालेला आहे. परंतु पोलीस आता फार इथं बोलणं किंवा आपणही त्यांना फार विचारणं योग्य नाही, कारण इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. पोलीस राईट ट्रॅकवरती आहेत. तर येणाऱ्या दिवसामध्ये हे जे आरोपी आहेत हे निश्चितपणे पकडले जातील आणि भक्तीला सुद्धा त्या ठिकाणी न्याय मिळेल हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आता याच्यामध्ये या स्टेटमेंटमध्ये तर मला समोर सरळ दिसलंय, आलं का लक्षात? हे मी काय बोललेली नाहीये. कधीतरी परवा बिरवाची काहीतरी प्रेस होती, ती मी प्रवासामध्ये ऐकली आणि ते मी सांगते की का लग्नाला गेला नाहीत विचार. अजित दादा गेले, मग तुम्ही का नाही गेलात? नाही मला माहिती होतं त्यांच्या घरामध्ये असं काहीतरी चाललं. अरे माहिती होतं तर क्यों नहीं किया, क्यों नहीं पूछा, क्यों नहीं गए, का नाही त्याला धारेवर धरलं? हिच्या मारायची वाट बघत होता की जे तिचं चाललंय ते हिचं पण तिचंच वाटोळं होऊ दे म्हणून. असे पण बरेच प्रश्न आहेत. आणि मला वाटतं आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा पुढे जाऊन सांगते, महिला आयोग असू दे नाहीतर आणि कोणाची काय स्टेटमेंट असू दे, आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आत्ताची नीड काय आहे की ज्या मुली पुढे येत आहेत त्यांचं ऐकून घेणं, रजिस्टर्ड करणे गुन्हे आणि या हरामखोरांना पकडून काढणे, ही आपली आजची प्रायोरिटी आहे. मी सुद्धा आज त्या ठिकाणी माडीवाल्यांच्या परिवारासोबत आली आहे आणि असं कुठल्याच मुलींसोबत होऊ नये.
कुठल्याच मुलींसोबत होऊ नये. मुली सुशिक्षित आहेत, या काही अडाणी मुली आहेत का? नाही. मला आजही आठवतंय 10 वर्षापूर्वी मी महिला आयोगावर होते, त्यावेळेला अंबरनाथ ग्रामीणला एका 7 महिन्याच्या गरोदर बाईला खांबाला धरून जिवंत जाळली होती. 10 वर्ष, 2014-15ची वेळ असेल. आज आपण 2025 मध्ये आहोत. 10 वर्षामध्ये परिस्थिती बदलली नाही, ही शोकांतिक आहे. हा सामाजिक प्रश्न आहे. समाजाने सुद्धा आपलं जे सामाजिक भान आहे हे सगळ्यांनी जपलं पाहिजे. हुंडा देणाऱ्याशी, हुंडा मागणाऱ्याशी लग्नच करणार नाही, अशा पद्धतीची भूमिका मुलींनी पण घेतली पाहिजे आणि मुलीच्या आई वडिलांनी सुद्धा घेतली पाहिजे बाबा. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्ट मध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेज साठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची पत्रकार परिषद. विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक आणि महसूलबाबत आढावा घेतलाय. मुद्रांक विभागाचा, मोजणी विभागाचा देखील आढावा घेतलाय. जनसंवाद देखील आज घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांचं सरकार गतिमान सरकार आहे. शासन निर्णय समाजातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवणे काम आहे. त्यामुळे प्रवास आणि संवाद कार्यक्रम सुरू आहे. 100 दिवसांचा जो टार्गेट दिला होता, नाशिकने त्यात चांगले काम केले आहे. आता 150 दिवसांचा टार्गेट दिला आहे. 20 लाख घरकुल मंजूर आहेत. याबाबत थेट तहसीलदार यांना अधिकार दिले आहेत. 5 ग्रास रेती थेट घरकुल मंजूर झालेल्या लोकांपर्यंत दिली जाणार आहे. 7/12वर ज्या नोंदी झाल्या पाहिजेत त्या झाल्या नाहीत. जिवंत 7/12 योजना आम्ही सुरू केल्यात. 68 कलेक्टर आणि 80 अतिरिक्त कलेक्टर यांची नेमणूक झाली आहे. आमच्या विभागात लवकरच प्रमोशन देखील होणार आहे. पुढच्या काळात बोगस नोंदणी करता येणार नाही, याबाबत योजना लवकरच आणणार आहे. घरी बसून आणि आधार कार्डवर नोंदणी करता येईल अशी व्यवस्था आणू. यापुढे तुम्ही राज्यात कुठेही खरेदी केल्यास तिथे जाण्याची आवश्यकता नाही. हे आमचं सरकार गतिमान सरकार आणि पारदर्शी सरकार म्हणून जो माननीय मुख्यमंत्री महोदयांनी संकल्प केला आहे. गतिमान सरकार म्हणजे जे शासन निर्णय होतात ते समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणे, त्या शासन निर्णयाप्रमाणे जनतेला शासनाच्या योजनांचा थेट लाभ होणे, याकरता आपलं प्रशासन काय काम करताय याकरता प्रवास आणि संवाद केल्याशिवाय गतिमान सरकारची भूमिका पूर्ण होत नाही. आणि म्हणून महसूल खात्यात जे जे काही निर्णय झालेत त्या निर्णयाची संपूर्ण अंमलबजावणी आमच्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी किती केली आणि किती टार्गेट आहे. जसं 100 दिवसात एक टार्गेट दिलं होतं, त्या टार्गेटमध्ये आमचा नाशिक विभाग हा बऱ्यापैकी राज्यासमोर आहे. आता 150 दिवसाचं काही टार्गेट आहे, त्याचं पुस्तिका आपल्याला देतो मी. 150 दिवसात पुढच्या काय करायचं त्याचा एक टार्गेट आम्ही केला आहे. शेवटी टार्गेट कशा करताय तर वेळेत शासनाची मदत ही शेतकऱ्यांना, शेतमजुरांना पोहोचवणे. जसं आपण निर्णय घेतला
या राज्यामध्ये 20 लक्ष घरं आता मंजूर आहे घरकुलं, पण घरकुलाला वाढूच मिळत नाही हा प्रश्न होता. आता थेट तहसीलदार यांना आम्ही अधिकार दिले, घरकुलाच्या मंजूर लाभार्थ्याच्या घरी 5 ब्रास रेतीची मोफत रॉयल्टी पोहोचवायची आणि महिन्याभराच्या आतमध्ये 20 लक्ष घरांना 5 ब्रास रेती मोफत द्यायची. त्या निर्णयाची अंमलबजावणी सुरुवात झाली. मोठ्या प्रमाणावर आमच्या तहसीलदारने पासेस तयार केला, त्याचं वितरण सुरू झालं आणि आता घरपोच पास रॉयल्टी 5 ब्रास रेती जवळच्या वाळूघाटावरनं त्यांना मिळणार. एखादं बांधकाम असेल, खाजगी बांधकाम, तिथे वाळू पाहिजे असेल तर 660 रुपये भरून, एक ब्रास 660 रुपये भरून जेवढी काही रेतीला पाहिजे तेवढी रेती तहसीलदार उपलब्ध करून देईल आणि स्थानिक बांधकामांना सुद्धा तहसीलदार मार्फत रेती उपलब्ध होईल. सोबतच जिवंत 7/12 मोहीम योजना आहे. 7/12वर अनेक वर्षापासून ज्या नोंदी व्हायला पाहिजे, 12-13 प्रकारच्या नोंदी असतात 7/12वर. अनेक वर्षापासून या नोंदी झाल्या नाही. त्या जिवंत 7/12 योजना ती आम्ही या ठिकाणी करतोय. पांधन रस्ते बांधकामाकरता आणि मोठ्या प्रमाणावर पांधन रस्त्याला नंबरिंग करणे, पांधन रस्त्यांना मोकळा करणे, त्यांची रुंदी वाढवणे, अनेक 35-40 वर्षापासून मागणी होती की पांधन रस्त्याविषय. कारण शेतकऱ्याच्या शेतात रस्ता असल्याशिवाय, शेतात पाणी असल्याशिवाय आणि शेतात 12 तास वीज असल्याशिवाय शेतकऱ्याचा मुलगा काही शेतात जाणार नाही आणि उत्पन्न कमवणार नाही. त्याची मानसिकता ही झाली आहे की शेतात चिखलात कोण जाईल. त्यामुळं पांधन रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर काम आम्ही करतोय. महसूल खात्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी यांच्या अधिकारात जे जे काही कामं असतील ते सर्व कामं वेळेत करण्याची आमची योजना आहे. छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान हे मंडळ स्तरावर, राजस्व मंडळ स्तरावर वर्षात. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. राज्यातील शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी निपुण महाराष्ट्र अभियान राबवले जात आहे. या उपक्रमांतर्गत आता विद्यार्थ्यांच्या पालकांची व्हॉट्सअप क्रमांक गोळा करण्याच्या सूचना शिक्षकांना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती, पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान विकसित व्हावे यासाठी पालकांना थेट माहिती देण्याच्या उद्देशाने ही योजना आखण्यात आली आहे. निपुण महाराष्ट्र अंतर्गत आता पालकांना तात्काळ मुलांची शैक्षणिक प्रगती व्हॉट्सअपद्वारे मिळणार आहे. त्यासाठी ॲप तयार करण्यात आले असून या ॲपवर जिल्हा परिषद शाळेच्या पालकांनी पालकांचे व्हॉट्सअप क्रमांक नोंदवून या अभियानात सहकार्य करावे असे आवाहन शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब खरात यांनी केले आहे. तर निपुण अभियान राबवलं जात आहे. काय नेमकं त्यामध्ये होणार आहे आणि त्याचा परिणाम काय? निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम जो आहे तो राज्य शासनाने एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबवलेला आहे की ज्या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी हा कार्यक्रम राबवला आहे. या संदर्भात शासनाने 5 मार्च 2025 एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत, जिल्हा परिषद अनुदानित ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना पायाभूत जे आहे संख्याज्ञान आणि मूलभूत साक्षरता म्हणजे मूलभूत भाषा ज्ञान हे प्राप्त झालं पाहिजे. या अनुषंगाने हा कार्यक्रम 5 मार्च ते 30 जून पर्यंत राबवण्यात येणार आहे आणि आपल्या जिल्ह्यातल्या सर्व शाळांमध्ये हा कार्यक्रम सुरू आहे. या संदर्भात वारंवार या कार्यालयाने सुद्धा परिपत्रक निर्माण करण्यात आलेले आहे. जे शिक्षक आहेत शिक्षकांना पालकांचे काही व्हॉट्सअप नंबर जमा करण्यात सांगितण्यात आलेले आहेत, परंतु शिक्षक देखील त्यांच्यावर मोठा भार असून हा पुन्हा एक नवीन भार त्यांच्यावर होतो.
तर नाराजी व्यक्त होत आहे. नाही, तसा विषय नाही. हा कार्यक्रम कम्प्लिटली विद्यार्थ्याच्या गुणवत्तेच्या संदर्भात आहे. हा भाराचा आणि अशैक्षणिक कामाचा नाहीच, की हे विद्यार्थ्याची जो पायाभूत क्षमता प्राप्त करण्यासाठी, पालकांचा सहभाग घेण्यासाठी, पालकांना देखील आपल्या मुलगा कोणत्या क्षमतेवर आहे आणि पालकांचा मोबाईल घेतल्यानंतर पालक सुद्धा या अभियानामध्ये आम्हाला सहभाग करणार आहे. मग पालक असेल, गावातले स्वयंसेवक असतील, ही लोक सगळे मदत या अभियानात करणार आहे, जेणेकरून वर्गातल्या ज्या क्षमता आहेत की जर समजा 2री ते 5वी पर्यंत राबवणार आहे की 16 काही ठिकाणी क्षमता आहेत, त्या प्रत्येक विद्यार्थी तेवढ्या क्षमता प्राप्त व्हाव्या या अनुषंगानं पालकांचं सुद्धा सहकार्य घेण्यासाठी हे आपण मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी ते VSK जे पोर्टल आहे त्या पोर्टलवर अपडेट, चॅटबॉटवर अपडेट करत आहोत. काही ग्रामीण भागामध्ये जे पालक आहेत त्यांच्याकडे समजा मोबाईल नसले तर त्यांचं कसं नियोजन केलं जाणार आहे? हा, मोबाईल जरी नसले तर त्यांचा अप्रत्यक्ष म्हणजे प्रत्यक्ष संपर्क करून त्यांच्याशी संपर्क साधून त्या विद्यार्थ्याची प्रगती जाणून घेऊन त्या विद्यार्थ्यांना निपुण ज्या क्षमता आहेत त्या क्षमता प्राप्त करून देण्यासाठी काम शिक्षक मंडळांना आपण सूचना देण्यात आलेल्या आहेत. सोशल मीडियाचा सहभाग या संदर्भात सोशल मीडिया म्हणजे झूम मीटिंगद्वारे ते प्रत्यक्ष क्लास घेऊ शकणार आहेत. त्याचबरोबर व्हॉट्सअपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दररोज गृहपाठ देणार आहे. तो गृहपाठ तो विद्यार्थ्यांना टाकल्यानंतर तो चेक होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे पालकांकडे मोबाईल नंबर नाहीत अशा मुलांकडे प्रत्यक्ष जाऊन किंवा इतरांच्या शेजाऱ्यामध्ये कोण त्यांचे अपडेट घेऊन त्याद्वारे ते अभियान प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. नागरिकांसाठी काय आवाहन करणार आहे? मी नागरिकांना, बुलढाणा जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना विनंती करणार आहे की हे अभियान यशस्वी केल्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांचे म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांचे 100% पायाभूत क्षमता प्राप्त करून घेणार आहे, जेणेकरून भविष्यातले जो CBSE अभ्यासक्रम असेल किंवा भविष्यातल्या ज्या क्षमता असेल विद्यार्थ्यांना तर निश्चितपणे सोपं जाणार आहे आणि जेणेकरून मुलांना छान प्रकारे वाचता येणार आहे, छान प्रकारे गणिती क्रिया या माध्यमातून म्हणजे विकसित होणार आहे. आणि म्हणून मी पालकांना विनंती करतो की आपण या अभियानाकडे सकारात्मक दृष्टीने पाहून आम्हाला सहकार्य करावं, जेणेकरून आपल्या पाल्याकडे लक्ष द्यावं. आपलं पाल्य दररोज या सुट्ट्याच्या कालावधी असून सुद्धा या कालावधीमध्ये विद्यार्थ्याकडून त्यांनी अभ्यास करून घ्यावा. ज्या ज्या क्षमता आहेत त्या कमी त्या शिक्षकांशी संपर्क साधून त्या पूर्ण करून घ्याव्यात. BBS न्यूज नेटवर्क खास वृत्त निनाद कराओके क्लब सादर करत आहे एक सुरेल संध्या, मंच आहे गीत, एक सुरमई सांज, तुमच्या मनातली भावना, तुमच्या ओठांवरचं गाणं, सुरांची मैफल, आठवणींचा रंगमंच आणि भावनांची नाळ जुळवणारी एक खास संध्याकाळ, जिथे प्रत्येक सदस्य गाणार आहे आपलं आवडतं गीत, तेच गीत जे त्यांच्या आठवणींना, भावना आणि क्षणांना साथ घालेल. गात रहा, ऐकवत रहा, आनंद वाटत रहा, जणू स्वरांच्या झुल्यावर आठवणींचा मोर नाचेल आणि प्रत्येक ओळ उरेल काळजाला स्पर्श करणारी. दिनांक 24 मे 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजता. स्थळ कुसुमाग्रज सभागृह, विशाखा हॉल, नाशिक. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य BBS न्यूज नेटवर्क आणि अफलातून म्युझिक लव्हर्स टीमकडून विशेष साथ. तुम्ही यायलाच हवं, कारण हे संगीतमय संध्या फक्त ऐकण्याची नाही तर मनात साठवून ठेवण्याची आहे. प्रत्येक गाणं एक आठवण, एक कथा. बघूयात कोण गातं तुमच्या मनातलं गाणं. संपर्कासाठी सविता सरडे, संपर्क क्रमांक 93 70 78 35 28. तसेच प्रेमानंद आढाव, संपर्क क्रमांक 88 30 29 34 00.